नमस्कार. आपला 6व्या अध्यायाचा अभ्यास चालला आहे. त्या अध्यायाचं नाव आहे आत्मसंयम योग. पण आपण जी काही पहिले 8 श्लोक पाहिले त्या श्लोकांमध्ये अजूनही ध्यानयोगाची अशी सुरुवात झाली नाही आहे. आपल्या लक्षात येईल की पहिले जे 4 श्लोक आपण पाहिले त्याच्यामध्ये कर्मयोग आणि ज्ञानस्थितीचा संबंध पाहिला की ज्ञानस्थितीमध्ये असणारा आत्मज्ञानी असणारा तो कर्म कशी करतो याचा विचार केला. 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये स्वतःचा उद्धार करावा. आपल्या उद्धारासाठी अन्य कोणी मदतीला येईल अशी वाट बघायची नाही, आपणच आपला उद्धार करायचा याचा विचार केला. आणि आत्मस्थिती म्हणजे आत्मज्ञान गाठण्यासाठी प्रयत्नांची कशी आवश्यकता असते तो भाग पाहिला. 7, 8, 9 या 3 श्लोकांमध्ये हा जो योगज्ञानी, आत्मज्ञानी, आत्मसंयमी, ध्यानयोगाचा आता अभ्यास करणारा याच्यामध्ये कोणते नेमके गुण असतात, त्याची लक्षणं कोणती असतात याचा आपण विचार करत होतो. आणि ते सांगताना 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये ते नेहमीसारखं ज्यांनी आपली इंद्रिय जिंकलेली आहेत, ज्याचं अंतःकरण शांत आहे, ज्याचं ज्ञान आणि विज्ञान म्हणजे आत्मज्ञान ज्याला म्हणतो त्या आत्मज्ञानाने तो तृप्त आहे, त्याला सुख दुःख मान अपमान किंवा शीत उष्ण या सगळ्या गोष्टी समान वाटतात, त्याच्या वृत्ती कशा शांत असतात, असा सगळा विचार आपण करत होतो. त्याची लक्षणं आपण पाहिली. आज आपण जे पाहणार आहोत ते त्याचा जो अन्य लोकांशी संबंध येतो. आपल्या ह्या दृश्य जगातच तो राहत असतो, तर तुमच्या माझ्यासारखाच राहत असतो, त्यामुळे त्याचा संबंध इतर लोकांशी येणारच. त्या इतर लोकांशी त्याचा जो संबंध येतो तेव्हा त्याचं आचरण ह्या लोकांशी कसं असतं याचा विचार ह्या आजच्या 9व्या श्लोकामध्ये आपण आज करणार आहोत. श्लोकाचा अभ्यास करत असताना असं जाणवत होतं की म्हटलं तर सोपं आहे, तर थोडंसं आपण फास्ट जायला हरकत नाही. पण जसं जसं आपण अभ्यास करतो वाचतो तेव्हा असं वाटतं की अरे कळत नकळत हा जो आत्मसंयमी आहे त्याची आणि आपली तुलना होते. आणि तुलना होताना लक्षात येतं की आपण किती बारीक बारीक चुका करतो आणि ह्या सगळ्या चुका दुरुस्त होणं किती आवश्यक आहे. आणि मग त्याच्यासाठी जी मोठ्या मोठ्या लोकांची उदाहरणं दिलेली असतात ती दिल्याशिवाय राहवत नाही. निरनिराळ्या लोकांनी आपल्यासाठी इतकं तयार रेडीमेड फूड ठेवलेलं आहे की त्या सगळ्याचा आस्वाद घ्यावा असं वाटतो. आणि मग थोडंसं असं होतं की एका तासामध्ये एकच श्लोक, परंतु काही वेळा मी त्याच्यात गुंतत जाते. प्रयत्न करणार आहे खरं एका दिवशी निदान 2 किंवा 3 तरी श्लोक व्हावेत, पण तसं घडत नाही आहे. आजही माझ्या लक्षात आलं की या एका श्लोकामध्ये आपण खूप अडकलो. आणि 9 प्रकारची माणसं आपल्या भोवताली असतात. श्लोक आहे सुहृन्मित्रानुदासीन मध्यस्थ द्वेषबंधुषु साधुष्वापि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. हा जो आत्मसंयमी आहे याची समबुद्धी असते, याचं सगळीकडे समवर्तन असतं. भगवंतांनी समदर्शन शब्द वापरला नाही आहे, समवर्तन शब्द वापरला आहे. आपल्याला सगळे सारखे दिसणार नाही आहेत, त्या सगळ्यांशी आपलं सारखं वर्तन असणार आहे. हे जे 9 आहेत या 9 जणांशी समबुद्धीनं वर्तन करायचं आहे. कोण कोण आहेत तर सुहृद, मित्र, वैरी, मित्र पण आहे आणि वैरी पण आहे. उदासीन आहे, उदासीन म्हणजे तटस्थ आहे, आपल्याला काय करायचं आहे अशा प्रवृत्तीची खूप सारी माणसं भोवताली असतात. आपणही अनेकदा तसं वागतो. दादांत आपल्याला समोर योग्य आणि अयोग्य कळत असतं, पण मला काय करायचं आहे अशा भूमिकेतून आपण तटस्थतेची भूमिका घेतो. तर तो तटस्थ जो असतो तो, मध्यस्थ द्वेष जो द्वेष करतो तो, बंधू साधू म्हणजे सज्जन, आणि पापी म्हणजे गैरवर्तन करणारा. या सगळ्यांच्या ठिकाणी हा जो आत्मसंयमी आहे त्याची समबुद्धी असते असा भगवंतांनी आपल्याला विचार सांगितला आहे. आणि दिसायला अगदी सहज वाटणाऱ्या या 9 प्रकारच्या लोकांशी याची समबुद्धी असते. नेमकं काय असतं आणि मग आपण नेमके कुठे कमी पडतो किंवा आपलं काय चुकतं याचा आपल्याला थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करावा लागतो. सुहृद आणि मित्र असे 2 शब्द भगवंतांनी वापरलेत. ह्याचा अर्थ दोघांमध्ये फरक आहे. जो सुहृद आहे त्याच्यामध्ये फरक काय आहे तर सुहृद जो असतो त्याची ऐसी कळवळ्याची जाती लाभाविण करी प्रीती असं जे तुकाराम महाराज म्हणतात तशी असते. इथे त्याची परतफेडीची काही अपेक्षा नसते. सुहृद कुणाला म्हणायचं तर त्याची
परतफेड त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते. निरपेक्ष पद्धतीनं समोरच्या माणसावरती मदत करायची, प्रेम करायचं असा जो विचार असतो त्याला आपण सुहृद म्हणायचं. मित्रावरती पण प्रेम असतं नो डाऊट, परंतु मित्राशी थोडीशी तरी परतफेडीची भावना असते. मी केलं त्यांनी पण करावं अशा प्रकारची भावना असते. त्यामुळे 2 शब्द वेगवेगळे वापरले आहेत भगवंतानी. सुहृद पण म्हटलं आहे आणि मित्र पण म्हटलेला आहे. मित्र वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकाराने आपले होतात. कधी कधी जर आपण म्हणतो फ्रेंडशिप फॉर प्लेजर, अगदी छान मजेसाठी करमणुकीसाठी कुठेतरी आपल्याला नाटक सिनेमाला जावं अशासाठी आपल्याला कोण योग्य आहे अशी आपण फ्रेंडशिपमध्ये करतो. किंवा फ्रेंडशिप फॉर प्रॉफिट किंवा फ्रेंडशिप फॉर ज्याला म्हणतो प्रिन्सिपल्स, आपल्या मतासारखा असणारा, अशा निरनिराळ्या प्रकारचे फ्रेंड्स असू शकतात. संस्कृतमध्ये याच्यासाठी 6 प्रकार सांगितले. ददाती प्रतिगृह्णाती म्हणजे प्रसंगविषयी तो देतो पण आणि प्रसंगविषयी मदत घेतो पण, असा जो असतो त्याला मित्र म्हणायचं. गुह्यम आख्याती गुह्यम पृच्छती म्हणजे अगदी मनातली, ज्याला गुह्य गोष्ट म्हणतो की अन्य कोणाला सांगायची नाही, ती आपण मित्राला सांगतो किंवा मित्र पण आपल्याला सांगतो, तो आपला मित्र. आणि तिसरं भुंगते आणि भोज येते म्हणजे आपण जेवायला जातो, पंक्तीला जातो आणि जेवायला तोही आपल्या पंक्तीला अशा पद्धतीने येतो. अशी मित्राची लक्षणं सांगितली आहेत. तर या मित्राशी पण त्याचं आचरण कसं असतं आत्मसंयमीचं, तर समवर्तन, सुहृद मित्र. पुढे आता हे असं आहे ना की मित्राशी जे आपले देण्याघेण्याचे व्यावहारिक संबंध असतात ना, सुहृदमध्ये ते नसतात असं स्पष्ट सांगितलं की तिथे जो सुहृद आहे या सुहृदकडून आपल्याला काही अपेक्षा करायची नाही, त्याच्यावरती फक्त आपण प्रेम करायचं, त्याला मदत करायची, त्याच्याकडून आपल्याला मिळालं पाहिजे अशी जराही अपेक्षा नाही. ये हृदयचे ते हृदयी असं म्हणतात, असा दोघांच्यामधला फरक आहे. जसं माऊलींनी भूताम परस्परे जणो मैत्र जीवाचे, सर्व प्राणीमात्रांशी ही अशा प्रकारची मैत्री व्हावी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली आहे. असा प्रकार ह्या दोन्ही ह्याच्यातला आपल्याला सहज कळेल. खरा आनंद म्हणजे मैत्रीमध्ये काय किंवा सुहृदमध्ये काय आपल्याला आनंद मिळावा असं आहे. थोडीशी मैत्रीमध्ये रागवारागवी शोभून दिसते, कधीतरी रुसावं, कधीतरी मित्रांनी रुसवा काढावा, अशाही गोष्टी घडतात. त्यामुळे हा दोघांच्यातला फरक आपल्या लक्षात येईल. दोन्हीकडे हा जो आत्मसंयमी आहे तो समवृत्तीनं वागतो. तिसरं दिलं आहे अरी म्हणजे शत्रू. आता अगदी परस्पर दुसरं टोक आहे. मित्राशी ठीक आहे समवर्तन करायचं, पण आता ते म्हणतात की नाही, हा अरी जो आहे की तेही तो आपल्याशी वाईट वागू दे तरी देखील आपण त्याच्याशी वाईट नाही वागायचं, चांगलंच वागायचं. निदान आपण असं म्हणूया म्हणजे आपण आपल्याशी चांगलं वागणाऱ्याशी चांगलं वागतो, परंतु अरी आहे, हा शत्रू आहे, त्याला आपलं बरं पाहवत नाही आहे, अशा असणाऱ्याशी सुद्धा मत्सर करायचा नाही, शत्रुत्व ठेवायचं नाही. कधीकधी नकळत आपल्यातून काही अपराध घडतो म्हणून आपल्याला त्याचा त्रास होतो किंवा अपकार करणारा कोणीतरी असतो, दुःख देणारा असतो. असे शत्रू आपले होण्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. सामान्य तुमच्या आमच्या बाबतीत तर शत्रू व्हायला काही फारसं कारणसुद्धा लागत नाही. प्रत्यक्ष आपल्याला कोणी बोललेलं नसतंच, कुणीतरी कुणाशी तरी आपल्याबद्दल बोलतं आणि ते आपल्याला कळतं म्हणूनसुद्धा आपला तो शत्रू होतो. तर शत्रू व्हायला काही लागत नाही. पण इथे हा आत्मसंयमी आहे, हा तुमच्या आमच्यासारखा सामान्य नाहीच आहे, त्याला शत्रूशी सुद्धा समवर्तन करता येतं. म्हणजे तो विसरून जातो आपल्याशी कोणी शत्रुत्वाने वागला आहे हे त्याच्या ध्यानात सुद्धा येत नाही असा त्याचा अर्थ. चौथा प्रकार म्हटला आहे उदासीन म्हणजे तटस्थ असणारा, त्याला काही कशाचं सोयरसुतक नाही, चांगलं घडलं तरी पण नाही, वाईट घडलं तरी तो काही नाही. एक औपचारिक ज्याला म्हणतो, कोरडं वागणं ज्याला म्हणतो तसं वागणं ज्याचं असतं त्याच्याशी सुद्धा हा आत्मसंयमी चांगलाच वागतो. तटस्थ असणारा जरी मला काय करायचं आहे, माझा काय संबंध, असा विचार करणारी जी मंडळी असतात त्यांच्याशी सुद्धा हा आत्मसंयमी समान वर्तन पद्धतीनं वागतो आहे. पाचवा प्रकार आहे मध्यस्थ. अगदीच पटकन आपल्याला कळावं याच्यासाठी घरातलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर पत्नीशी आणि आईशी दोघांशी व्यवस्थित दोघींनाही व्यवस्थित सांभाळणारा तो मध्यस्थ असतो. हिलाही खुश करायचं, तिलाही खुश करायचं, दोघींचंही कल्याण पाहणारा, कुटुंबाचं कल्याण पाहणारा असा जो मध्यस्थ असतो, समन्वय साधणारा, दोघांच्यामध्ये
मध्यस्थी करणारा. भगवंतानी सुद्धा महाभारताचं युद्ध टाळावं म्हणून मध्यस्थी केली होती. आता ते घडणार नव्हतं हे त्यालाही माहिती होतं, पण मध्यस्थी करून जाणीव करून देण्याचं काम भगवंतानी केलं होतं. ही जी मध्यस्थी करण्याची वृत्ती असते ना, ती खरी म्हणजे समाजाला उपयुक्त असते. त्यामुळे मध्यस्थ करणाऱ्याची भूमिका खरी चांगली असते. त्याच्याशी सुद्धा याचं आत्मसंयमी माणसाचं वर्तन हे समान पद्धतीचं असतं. 6वा आणखीन एक प्रकारचे द्वेष, म्हणजे खरं तर अन्याय करणारा, दुष्ट असणारा, चुकीचं वर्तन करणारा, जे काही नियम असतात, शिष्टाचार असतात ते न पाळणारा, अशाला द्वेष म्हणायचं आहे. म्हणजे ज्याचा द्वेष करावा असंच त्याचं वागणं असतं. पण तरीसुद्धा त्याच्याशी सुद्धा या आत्मसंयमाचं आचरण हे अशा पद्धतीनं सगळ्यांसारखंच असतं. त्याचा तो दोष सारखा मनात ठेवून तो त्याच्याशी वर्तन करत नाही. पुढला बंधू म्हणजे रक्ताचं नातं असणारा आप्त नातेवाईक, अशांबद्दलचं जे काही असतं, किंवा आपण ज्याला म्हणतो की आपलं कल्याण ज्याच्या मनात हित करता, अशी जी मंडळी असतात त्यांच्याशी चांगले संबंध असतात. आता अशा प्रकारे साधूंशी बंधूंशी चांगलं वागणं हे बरोबरच आहे, कारण त्यांचंही वर्तन चांगलं असतं. त्यामुळे आपल्याला त्याच्यात काही गैर वाटणार नाही. पण परस्पर विरुद्ध असणाऱ्या मंडळीशी सुद्धा समान वर्तन हा आत्मसंयमी करतो. 8वा साधू आणि 9वा पापी. साधू जे आहेत, सज्जन आहेत, संत आहेत, समाजामधली चांगली माणसं आहेत, दुसऱ्याचं हित करण्याची काळजी ज्यांच्या मनामध्ये असते, अत्यंत पुण्यशील असतात, अशी जी सगळी मंडळी आहेत, स्वधर्माने वागणारी असतात, या सगळ्यांशी त्याचं वर्तन चांगलंच असतं. पण त्याबरोबर पापी आहे, दुष्ट आहे, चुकीच्या मार्गाने जाणार आहे, त्याच्याशी याचं वर्तन चांगलं असतं. अशा 9 प्रकारच्या माणसांचा उल्लेख भगवद्गीतेमधल्या या श्लोकामध्ये केला आहे. आणि त्याच्यासाठी 1.5 चरण, दोनातल्या 1.5 श्लोकातले 1.5 भाग हा नुसत्या यादीमध्ये घालवला. इतके हे सगळे 9 प्रकार महत्त्वाचे आहेत आपल्या जीवनाशी. या सगळ्यांचा खूप जवळचा संबंध येतो. या सगळ्यांकडे हा आत्मसंयमी अत्यंत समत्वानं पाहतो आहे. आता त्याला विषमता कळत नाही, वेगळेपणा कळत नाही असं तर काही म्हणता येत नाही. नक्कीच त्याला हे सगळं कळतं, पण तरीही तो समदर्शी वागतो आहे, समवर्तन करतो आहे. आणि मग असं लक्षात येतं की आपल्याला सामान्यपणानं आम्हाला हे सगळं असं जमू शकतं का, हे असं आपल्याला जमेल का. कारण आपलं जे काही वागणं असतं ना सगळ्यांशी, हे क्रिया प्रतिक्रिया स्वरूपाचं असतं. त्यांनी केलं म्हणून मी केलं, तो माझ्याशी असं वागला म्हणून मी त्याच्याशी असं वागलं. आणि आपल्या बाबतीत तर आपण इतके खरंच म्हणजे वाईट आहोत की पिढीच्यात ते टिकतं. म्हणजे 2 भावांचं जमलं नाही तर ठीक आहे ना, त्या एका मुद्द्यावर जमलं नाही तर पुढल्या पिढीत कशाला टिकायला हवं आहे. पण तेही का माझ्या वडिलांचं माझ्या भावाशी जमलं नाही म्हणून माझं त्यांच्या, हे अशा पद्धतीचं आपण सामान्य माणसं चुकीचं वर्तन करतो आहे. ते आपल्याला या श्लोकामध्ये शिकायचं आहे की आपली नेमकी चूक कुठे होते. कारण आपलं सगळं क्रिया प्रतिक्रियावर असतं. दुसरा माणूस आपल्याशी सरळ की आपण सरळ, दुसरा माणूस आपल्याशी काही गैरवर्तन करतो असं भासलं तरीसुद्धा आपणही त्यांच्याशी असे आपोआपच असं वाटतं की हे जे काही चीड आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शत्रूला शत्रू म्हणणं ठीक आहे, पण जो बंधू आहे त्याच्याशी सुद्धा वर्तन असं होतं. किंवा आपण असं पाहतो की एखाद्याने आपल्याला संकटकाळी मदत नाकारली तरी तो आपला शत्रू होऊन जातो. किंवा एखाद्या वेळेस आपली योग्य बाजू आहे ती बाजू आपली कोणी घेतली नाही म्हणून सुद्धा आपला तो शत्रू होऊ शकतो. आपल्याला ना थोडी कारणं पुरतात. शत्रू व्हायला एखाद्याशी एखाद्याचं पटत नाही हे करायला फार काही खूप कारणं व्हावी लागतात असं नाही. छोट्या कारणाने आपलं हे असं होतं. आणि आपले मित्र आपले शत्रू होतात, आपले नातेवाईक आपले शत्रू होतात, असं घडतं. बरं, त्यात असं अगदी आपल्याला प्रांजळपणाला असं वाटतं की आपली काहीच चूक नाही, जी काय आहे ती सगळी दुसऱ्याचीच आहे, असंही आपली अगदी पक्की खात्री असते. अशा सगळ्यामुळे आपण ह्या 9 लोकांच्या समवर्तनाचा विचार करायला लागलो तर आपल्या लक्षात येतं की हे जे आत्मसंयमीचं वागणं आहे ते नीट आपल्याला शिकावं लागेल. काय नेमकं आपलं चुकतं आहे आणि तो नेमकं कसं वागतो आहे आत्मसंयमी हे आपल्याला पाहायला लागेल. हा जो योगी आहे त्याचा जर आपण विचार केला तर नेमकं तो काय समत्व पाहतो.
पहिली गोष्ट अशी आहे की समत्व पाहताना आत्तासुद्धा आपल्या लक्षात येईल की तुम्ही आम्ही जे सगळे एकत्र विचार करतो आहोत याच्यामध्ये आपल्यामध्ये भिन्नता खूप आहे. स्त्री पुरुष, बुद्धिमान, थोडी कमी बुद्धी असणारे, श्रीमंत, गरीब, कितीतरी कॅटेगरी आपल्याला करता येतील. अशी विविधता आपल्यामध्ये आहे. पण आपल्यामध्ये एक काहीतरी समान धागा पण आहे. तो समान धागा काय आहे तर आपण सगळेजण नरदेह घेतलेले आणि त्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्यांच्यामध्ये हे जे ईश्वर रूप म्हणजे चैतन्य आहे ते मात्र आहे. मग हा आत्मसंयमी आहे ना त्याला ते फक्त दिसतं आणि हे बाकीचं काहीच दिसत नाही. हा जो भेद आहे श्रीमंत गरीब, स्त्री पुरुष, बुद्धिमान किंवा बुद्धिमान नसल्या हे असं काही त्याला दिसतच नाही. त्याला काय दिसतं तर त्याला सगळ्यांच्यामध्ये असणारा ईश्वर दिसतो. समत्व जे आहे ते त्याला काय दिसतं आणि आपल्याला काय दिसतं याचा असा फरक लक्षात घेतला ते आपल्याला कळतं की अरे हा जो योगी आहे का भगवंत त्याला 9 जणांशी त्याचं वर्तन समान असतं असं सांगतो आहे. त्याच्या मागचा उद्देश काय आहे ते आपल्याला लगेच लक्षात येईल. दुसरं असं आहे की आपल्या सगळ्यांचे देह जे आहेत ते पंचमहाभूतांनी बनलेले आहेत. सगळ्यांच्यामध्ये हा जो एक समान धागा आहे तो त्या आत्मसंयमी योगी स्थितप्रज्ञ त्याला दिसतो. तो म्हणतो माझ्यासमोर असणारी ही सगळी मंडळी आहेत ना 9 प्रकारची, ही सगळीजणं अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती असेच आहेत. जरी भराभरा 6 नावं घेतली असली तरी अर्थ आपल्याला कळेल की आपण सगळेजणं अस्ति म्हणजे गर्भामध्ये अस्तित्व असलं सगळ्यांसाठी होतं. जायते जन्माला आलो, वर्धते आपण वाढलो, विपरिणमते म्हणजे आपल्यामध्ये परिवर्तन झालं, त्याच्यानंतर अपक्षीयते म्हणजे स्वाभाविकच झिजत चाललो आणि विनश्यती नाश पावणार आहोत. हे सगळे 6 प्रकार या सगळ्यांच्यामध्ये समान आहेत. हे जे समान आहे ना ते त्याला बरोबर कळतं. शरीराचं आहे तसं मनाचं पण आहे. सगळ्यांच्या जवळ काम, क्रोध, लोभ, प्रेम सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या आणि वाईट हे सगळे विचार या सगळ्यांजवळ असतात. कुणाजवळ काही प्रमाण कमी जास्त असेल एवढंच, पण सगळ्यांजवळ हे आहे हे पण त्याला बरोबर लक्षात येतं. आणि म्हणून तो एवढ्या तेवढ्यावरून रागवत वगैरे नाही आहे. आम्हाला जो राग येतो तो म्हणतो अरे हे तर काय सगळ्यांजवळच असतं. राग, लोभ, मद, मत्सर सगळे रिपू किंवा चांगले विचारसुद्धा या सगळ्या दोन्हीकडल्या गोष्टी या सगळ्यांजवळ असतात. प्रमाण त्याचं कमी जास्त असतं. ते धरून बसण्याची आवश्यकता नाही हे त्या आत्मसंयमाचं म्हणणं असतं. आणि तुम्ही आम्ही नेमकं तेच धरून बसतो. कधी बरोबर असतं कधी चूक असतं, पण या सगळ्यांमधून एकत्व शोधण्याचा ह्या आत्मसंयमीचा प्रयत्न असतो. त्याला समबुद्धी असं म्हणायचं. योगी जो आहे स्थितप्रज्ञ जो आहे आत्मसंयमी जो आहे तो ह्या अशा प्रकारे सगळ्यांमधलं समत्व बघतो. आता यालाही समबुद्धी प्राप्त झाली आहे म्हणून आपण असं म्हणूया की त्याच्या ना बुद्धीमध्ये असा विक्षेप येत नाही. त्याच्या बुद्धीमध्ये त्या जी शांती आहे ती जराही ढळत नाही. कोणीही कसंही आपल्याशी वागू दे त्याच्यावरती त्याचा परिणाम होत नाही. मनामध्ये त्याच्या असा संशय येत नाही. अगदी याचं एकमेव कारण आहे की त्याची अशी समत्व बुद्धी झालेली आहे. त्यामुळे त्याला तो ह्या अशा गोंधळात पडत नाही. त्याला माहिती आहे की सबका मालिक एक आहे आणि म्हणून तो सगळ्यांशी समान वर्तन करू शकतो. म्हणजे अगदीच तुमच्या माझ्यातलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला समबुद्धी साधली आहे याची आपण आपल्यापुरती परीक्षा केली तर आपण आपल्या मुलीकडे आणि सुनेकडे समत्व बुद्धीने पाहतो का एवढं पाहायचं. आणि मग आपल्या लक्षात येतं की आपोआप आपल्या मनातले विक्षेप कमी होतील की सगळीकडे सारखंच आहे. अशा पद्धतीने विचार आपल्याला करायला सांगितला आहे. हा जो समत्व बुद्धीचा आहे त्याच्या आधीची लक्षणं आपण पाहिलीच आहेत की तो कसा एकाग्र होतो. सगळ्या संयमाचा म्हणजे इंद्रियांवर त्याचा संयम असतं, अंतःकरण त्याचं शांत असतं. आता फक्त या श्लोकामध्ये आपल्याला त्याचं इतरांशी आचरण कसं असतं, इतरांशी वागणं कसं असतं याच्यापुरताच आपल्याला विचार करायचा आहे. तर आपल्या लक्षात येतं की खरंच आहे हा आत्मसंयमी समजा आपण म्हटलं की तो भक्तिमार्गाने कर्ममार्गाने योगमार्गाने विचार करत असेल. भक्तिमार्गाने विचार करताना तो काय मिळेल की सर्वानुभूती परमेश्वर आहे. अगदी बरोबर आहे, सर्वांमध्ये ईश्वर आहे असं त्याचं मन विशाल आहे. म्हणजे असं म्हटलं की लगेच आपल्याला नाथ महाराजांची आठवण होते की खरंच शांती ब्रह्मते सर्वानुभूती परमेश्वर. सगळीकडे त्यांना ईश्वर दिसला. नाथांच्या चरित्रामध्ये एक गंमतशीर प्रसंग आहे. नाथांच्या घरी एकदा चोर शिरले आणि त्या काळामधली चोरी म्हणजे दुष्काळ पडलेला असेल तर घरात साठवलेलं अन्नधान्यसुद्धा घेऊन जायचं ही चोरी.
तर नाथांना जाग आली आवाजाने आणि त्यांच्या लक्षात आलं की घरात आपल्या चोर शिरलेले आहेत. तर नाथांनी झोपेचं सोंग घेतलं, म्हणजे अजिबात उठले नाही. त्या चोरांना चोरी करता येऊ नये, पळून जातील, आरडाओरडा काहीच केलं नाही. उलट त्यांना कळू नये म्हणून आपण झोपेचं सोंग घेऊन राहिले. आणि चोरांनी स्वाभाविकच त्यांचं काम केलं. जे काही त्यांना धान्य मिळालं नाथांच्या घरामध्ये ते त्यांनी चांगलाच हात साफ करून घेतला आणि ते परत जायला निघाले. तेव्हा नाथ उठले आणि नाथांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, महाशय आणखीन थोडंसं घेऊन जा, आणखीन या ठिकाणी धान्य साठवलेलं आहे तेही थोडं घेऊन जा. आणि मग ते चोर आश्चर्यचकित झाले की असं आपल्याला कधीच अनुभव नाही. आपली चाहूल लागली असती तर तो घरातला मालक आहे, तो ओरडाओरडा करेल, 4 लोकांना बोलवेल, काठ्यासोटे येईल, आपल्याला मारेल. त्याऐवजी हा काहीतरी वेगळंच सांगतो आहे, हा कोणीतरी महात्मा दिसतोय, वेगळा दिसतोय. आणि मग नाथ त्यांना म्हणाले की अशा प्रकारची कृती करणं हे गरजेपोटी केलं जातं. खरोखरच तुमची अशी अन्नान्न दशा आहे म्हणून तुम्हाला चोरी करून अशा प्रकारचं धान्य गोळा करावं लागतं आहे. तुम्ही मुळात सगळे चांगले आहात आणि हे तुम्हाला नाईलाजानी करावं लागतं आहे. पण असं करा, तुमची भूक भागली की मग मात्र विठ्ठलाची भक्ती करा, मग मात्र नामस्मरण करा. आता या नाथांच्या सांगण्याने ह्या मंडळींच्या मनामध्ये लगेच परिवर्तन झालं. इतका बदल झाला की अरे हा काहीतरी वेगळंच सांगतो आहे आपल्याला. ही जी आहे ना, ही संतांची समत्व बुद्धी आहे. हे जे आहे ना समत्व वर्तन आहे. चोरी करतो आहे, वाईट कर्म करतो आहे म्हणून त्यांना समजून घेतलं. अगदी समर्थांच्या चरित्रामध्ये अशाच प्रकारचा एक प्रसंग आहे. रात्रीची वेळ होती, कल्याण स्वामी समर्थांजवळ सेवाईला बसले होते आणि कोठीमध्ये काहीतरी आवाज आला आणि कल्याणाच्या लक्षात आलं की कोठीमध्ये चोर शिरलेले आहेत. तेव्हा त्यांनी समर्थांना सांगितलं, हातात दंडुका घेऊन म्हणाले, मी बहुतेक कोठीमध्ये चोर शिरलेत, मी पाहू देतो. तेव्हा समर्थ त्याला म्हणाले की कशाला जायचं, करू दे त्याला चोरी, नाही ते तुझं धान्य, नाही ते माझं धान्य, ईश्वराचं आहे, त्यांना घेऊन जाऊ दे. तेव्हा कल्याण म्हणाला, असं कसं चालेल, आज लोकांनी भिक्षेच्या माध्यमातून रामासाठी हे सगळं धान्य दिलेलं आहे, उत्सवासाठी दिलेलं आहे, ते असं चोरापुरी जाऊन कसं चालेल. असं कल्याणाने आपलं मत सांगितलं. मग समर्थ त्याला म्हणाले की हरकत नाही, तू जा, परंतु त्यांना मारू नको, त्यांना पळून जाऊ देऊ नको, त्यांना माझ्याकडे घेऊन ये. आणि आत्ता जसं आपण पाहिलं की नाथांच्या लक्षात आलं की खरंच दुष्काळामुळे ही अशी दशा झालेली आहे, खायला अन्न नाही म्हणून अशा प्रकारचं वर्तन त्यांच्याकडून होतं आहे. तसं समर्थांच्या लक्षात आलं की ही मंडळी अशा पद्धतीचं वर्तन का करत आहेत. तर त्यांनी गडावरती या सगळ्या मंडळींना काम दिलं आणि स्वाभाविकच या अशा वाईट कर्मापासून त्यांना परावृत्त केलं. तर ही जी आहे ना, ही समत्व बुद्धी आहे. संतांची समत्व बुद्धी असते ती ह्या अशा पद्धतीची असते. त्यांना त्याच्यातून काही नको असतं. ती समत्वबुद्धी आपल्यामध्ये येण्यासाठी आपली दृष्टीच बदलायला हवी. संतांची दृष्टी ही अशा प्रकारची असते की ते स्वतः अनासक्त असतात, निष्काम असतात, त्यांना काही नको असतं, निस्वार्थीपणानं ते करत असतात. आणि हे असं करताना बरोबर त्यांना समोरच्या माणसाच्या वागण्याचा अर्थ कळतो आणि ते समबुद्धीनं त्यांच्याकडे पाहतात. अगदीच उदाहरण म्हणून देतात की आई जी असते ना, ती मुलाचे लाड करते, अगदी जेवढे जमेल तेवढं त्याचं सगळं कौतुक करते, खाऊ देईल, खेळणी देईल, अंजारेल, गोंजारेल, त्याच्यावर प्रेम करेल, सगळं आई करते. वेळ प्रसंगी चुकीचं वर्तन त्यांनी केलं तर तीच आई अत्यंत कठोर पण वागते. आत्ताच्या आया नाहीत, पण जुन्या आया अगदी शिक्षा म्हणजे किती डागसुद्धा देण्या इतकं कठोर वागते, शिक्षा करते. आता ह्या दोनही कृती परस्पर विरुद्ध आहेत. प्रेम करणं आणि अशा प्रकारची शिक्षा करणं दोन्ही परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. पण एकच आई ते हे करते, ह्याचं कारण आहे तिचं वात्सल्य आहे, तिची ती समत्व बुद्धी आहे की गैरवर्तन करताना शिक्षा आणि बाकी वात्सल्य आहे, प्रेम आहे, आपलं मूल आहे, त्याच्यावरती केलंच पाहिजे. हे जे आहे ना, ही समत्व बुद्धी आहे. अशी समत्व बुद्धी म्हणजे तो का म्हणे, आम्ही आघवेची गोडं, ते आघवेची गोड म्हणतात. आणि जया पुरे कोड त्याचे परी. हे जे आघवेची गोड आहे ना, ते म्हणजे अगदी सुहृदपासून ते पापी 9 जे प्रकारची माणसं सांगितले त्या सगळ्यांबरोबर समानतेचं आचरण ठेवणं, समानतेचं वर्तन ठेवणं, हे आघवेची गोड आहे. खूप सारी उदाहरणं
आपल्याला ह्याच्यासाठी समजून घेण्यासाठी उदाहरणं देण्यामागचा उद्देश तेवढाच आहे की या निरनिराळ्या लोकांनी ही उदाहरणं आपल्यासमोर जी ठेवली त्याच्यातून आपल्याला हा विचार कळतो आणि आपल्याला जे वाटतं आणि अगदी सुरुवातीला मी जे म्हटलं की आपल्या छोट्या छोट्या कारणावरून आपण किती शत्रू गोळा करतो आणि ते जर व्हायला नको असेल, आपल्याला पण अशी समत्वाची दृष्टी यायला हवी असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे. तर म्हणे एकदा युधिष्ठिराने नारदाला प्रश्न विचारला होता की प्रपंचामध्ये सुखी व्हायचं असेल तर काय करावं. तुमच्या आमच्यासाठी ह्याचं उत्तर चांगलं आहे ना, म्हणजे काय नेमकं नारदाने युधिष्ठिराला सांगितलं असेल ते ऐकण्याची आपल्याला पण उत्सुकता राहील की प्रपंचामध्ये आपल्याला सुख हवं असतं, मग सुख मिळण्यासाठी काय करावं असं युधिष्ठिर नारदाला विचारतात. आणि नारदाने फार सुंदर उत्तर दिलं आहे. नारद असं त्याला म्हणाले की घरातले जे सगळे सदस्य आहेत, पत्नी, आई, वडील, मुलं, नातेवाईक, अगदी नोकरसुद्धा, या सगळ्यांना ते जे काही म्हणत आहेत, त्यांना जे काही करायचं आहे त्या सगळ्याला निर्मम भावनेनं, महत्त्वाचं तर निर्मम भावनेनं ठीक आहे म्हणावं. आपला त्याच्यामध्ये काही भाग असू नये, जे त्यांना हवं आहे ते त्यांना करू द्यावं आणि निर्मम भावनेनं ठीक आहे असं म्हणावं. आता आपण पण म्हणतो करा काय हवं असेल ते, ती काही निर्मम भाव नाही, मला पटलेलं नाही आहे पण तुम्हाला हवं असलं तर करा असं जे आपण म्हणतो ते नाही आहे. नारदांनी युधिष्ठिराला सांगितलं निर्मम भावनेनं ठीक आहे असं म्हणा. आणि ती जे आहे ती समत्वबुद्धी. थोडंसं आपल्याला अवघडच वाटेल की हे असं कसं होणार, कारण आपण कुटुंबामध्ये इतके ममत्वाने अडकलेलो आहोत की त्या नातेसंबंधामुळे आपल्याला हवं आहे तसं लोकांनी वागलं पाहिजे, निदान कुटुंबात तरी वागलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि इथे नारद मुनी मात्र सांगतात की नाही, घरातल्यांना काय हवं असेल तसं आचरण करू दे आणि तिथे निर्मम भावना ठेवा. ते फार मोठा अवघड आहे. दुसरं असं आहे की आपला जो काही अधिकार आहे त्याच्या अधिकाराच्या आड जर कोणी आलं तर आपल्याला ते चालत नाही. पण त्यावेळेला असं आपल्याला आता सांगितलं म्हणजे ह्या 9 जणांशी समवर्तन करताना आपल्या अधिकाराच्या आड येणारं किंवा कोणीतरी स्वार्थीपणानं, दुष्टपणानं काही वर्तन करत असेल तर मात्र प्रतिकार करायला हवा. हे पण आपल्याला समवर्तन करताना लक्षात घ्यायचं आहे. समदर्शन करायचं नाही आहे, समवर्तन करायचं आहे. म्हणजे दुष्टाशी दुष्टपणाने वागायचं नाही, पण त्याचा दुष्टपणा जाईल असं वर्तन जरूर करायचं आहे. त्यामुळे प्रतिकाराची भावनाच नाही असं नाही, समोरचा माणूस म्हणेल त्याला मान नाही डोलवायचे. हा जो समदर्शी आहे या समदर्शीला सगळ्या वाईट गोष्टींच्या मध्ये सुद्धा बदल घडवायचा आहे. त्यामुळे आणखीन एक आपल्याला ही मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की इथे आपल्याला प्रतिकार करता यायला हवा. आपला जो काही म्हणजे संताप येऊ द्यायचा नाही, पण आपल्याला योग्य हवं असणारं जे परिवर्तन आहे ते परिवर्तन होईल अशासाठी आपण दुसऱ्याच्या विचारांमध्ये परिवर्तन करण्यासाठी प्रतिकाराचा भाव ठेवलाच पाहिजे. एक उदाहरण आपल्याला देते म्हणजे कळेल. महाभारतामध्ये भीमानं दुर्योधनाचा गदायुद्धामध्ये पराभव केला आणि तो पराभव करताना मांडीवरती गदेचा प्रहार केला. आणि स्वाभाविकच गदायुद्धाचे काही नियम आहेत आणि त्या नियमांमध्ये हे नियमबाह्य वर्तन आहे. मांडीवरती प्रहार करणं हे नियमबाह्य वर्तन आहे. त्यामुळे जी दुर्योधनाच्या बाजूची लोकं होती त्यांनी भीमानी धर्मानी हे युद्ध केलं नाही असं म्हटलं, परंतु भीमाची प्रतिज्ञा होती. ज्या वेळेला द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग घडला तेव्हा अगदी नीच कृत्य दुर्योधनाने भर सभेमध्ये केलं होतं आणि द्रौपदीच्या समोर आपली मांडी उघडी करून दाखवली होती. तेव्हा भीमाने प्रतिज्ञा केली होती की ह्याच मांड्या मी गदेनी माझ्या गदेनी फोडीन. आणि म्हणून ती प्रतिज्ञा पुरी करण्यासाठी त्यांनी जे वर्तन केलं आणि युद्ध करून त्या दुर्योधनाच्या मांड्या फोडल्या, इथपर्यंत भगवंतांनी आक्षेप घेतलेला नाही. जरी गदायुद्धाचं नियम मोडलेत भीमाने तरीही भगवंतांनी आक्षेप घेतला नाही. पण पुढे जे काही झालं, भीमाने जो प्रहार केला, आघात केला त्याच्या मांड्यांवर, तेव्हा त्याला ज्या प्राणांतिक वेदना झाल्या आणि तो जो तळमळत होता त्यावेळेला भीमाने दुर्योधनाच्या मस्तकाला लाथ मारली. हे त्याचं कृत्य अयोग्य होतं. आपण समत्व बुद्धी शिकतो आहे.
गैरवर्तन केलेल्या दुर्योधनाच्या समोर भीमाने केलेली प्रतिज्ञा योग्य होती. ती प्रतिज्ञा पुरी करण्यासाठी त्यांनी दुर्योधनाच्या मांड्याही फोडल्या, हेही बरोबर होतं. पण त्यानंतर त्यांनी जे गैरकृत्य केलं ते मात्र भगवंताला, त्यासाठी भगवंताने भीमाला दोषी ठरवलं. समत्वबुद्धी म्हणजे काय ते आपल्याला कळावं ह्यासाठी मी आपल्याला हे उदाहरण दिलं. रावणाच्या वधानंतर लंकेचा राजा म्हणून रामाने त्याच्यावरती सगळे अग्निसंस्कार केले. ही समबुद्धी आहे. नाहीतर खरं म्हणजे रावणाशी युद्ध झालं होतं. रावण शत्रू होता. त्याच्या सगळ्या ज्या काही पापकर्माच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या रामाला माहिती होत्या. त्यासाठी युद्ध करावं लागलं होतं. पण तरी देखील मरणांतानी वैराणी, आता वैर संपलं आणि एक राजा म्हणून त्याचा अग्नी देण्याचा सगळा संस्कार रामाने केला. आपल्याला हिंदू धर्मामधल्या आणि दुसऱ्या मुसलमानांच्या ह्याच्यात कितीतरी प्रसंग असे सांगता येतील. एकच सांगता आहे कारण आता राहत नाही सद्यस्थितीमध्ये आपली जी काही भोवतालची परिस्थिती आहे तेव्हा या सगळ्या गोष्टींची आठवण करून देण्याची गरज आहे. विजयनगरच्या युद्धानंतर म्हणजे रामदेवरायाशी युद्ध झालं, रामदेवराय ठार मारला गेला. त्यावेळेला त्याचं डोकं मोरीच्या तोंडाशी बसवलं गेलं आणि त्याच्या तोंडातून घाण पाणी येईल असं अल्लाउद्दीन खिलजीने व्यवस्था केली. परंतु ही शत्रुत्वाची भावना इतकी नीच पातळीला या मंडळींची होती. उलट शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारलं. अफजलखानाचं शिर बाणावर घेऊन आपल्या मावळ्यांना राजगडावरती पाठवलं आणि एका कोनाड्यामध्ये सन्मानाने हे ठेवा आणि त्याची रोज पूजा होईल अशी व्यवस्था केली. हा आपल्या दोन धर्मांमधला फार मोठा फरक इतिहासामधल्या कितीतरी गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येतो. समत्वबुद्धी काय असते ती आमच्या संतांना, आमच्या राज्यकर्त्यांना विचारा. शिवाजी महाराजांची समत्वबुद्धी होती. एक अगदी सोपं वाटेल असं की न्यायाधीश जो असतो ना तो समत्वबुद्धीचा असतो. समोर गुन्हेगार म्हणून आपला मुलगा जरी आला असला तरी तो न्याय देताना जे त्याच्या समोर आलेल्या गोष्टी आहेत त्या पुराव्यांप्रमाणेच न्याय देतो. त्यामुळे न्यायाधीशाची जी भूमिका असते ती समत्वबुद्धीची असते असं आपल्याला कळेल. भगवंताच्या श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये वारंवार त्याच्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला समत्वबुद्धीचं उदाहरण दिसेल. इतक्या गोष्टी महाभारताच्या युद्धकाळामध्ये घडल्या. भगवंतानी भीष्माचार्यांना मारवलं. भगवंतानी अभिमन्यू मारला गेला, त्याला थांबवू शकले नाही. घटोत्कचाचा मृत्यू पाहिला. इतकंच काय द्रौपदीची मुलं अश्वत्थाम्याने मारली ते भगवंता. किती किती गोष्टी घडल्या अशा. पण भगवंताची समत्वबुद्धी कशी होती, श्रीकृष्णाचं वर्तन कसं होतं हे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की तिथे आपला परका हे नव्हतं. प्रत्येक ठिकाणी समभावनेनं त्यांनी या सगळ्याकडे पाहिलं. ही जी काही गोष्ट आहे सामान्य तुम्ही आम्ही कसा विचार करतो ते मी सुरुवातीलाच म्हटलं. आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांशी आपण प्रेम करतो. आपल्याशी वैरानी वागणारी मंडळी असतात ते आपले कायमचे शत्रू होतात. आपण कायमच त्यांचा द्वेष करायला लागतो. इथे आपल्याला ह्या सगळ्या सत्पुरुषांचा विचार करायला लागतो आणि आपल्या चुका आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न करावा लागतो. या अगदी मीराबाई काय किंवा वेण्णास्वामी काय यांना विष दिलं गेलं पण तरीसुद्धा इतरांचं काय किंवा ज्ञानेश्वर माऊलींचं काय समाजाने एवढा त्रास दिला परंतु त्यांनी मात्र पसायदानामध्ये सगळ्यांचं कल्याण व्हावं असाच प्रयत्न केला. ही समबुद्धी जी आहे ही समबुद्धी येण्यासाठी खूप ह्या जो संयमी आहे आत्मसंयमी योगी स्थितप्रज्ञ याला कशा पद्धतीचं आचरण करावं लागतं हे आपल्याला सातत्याने आठवावं लागेल. गौतम बुद्धाच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. हा राजकुमार म्हणजे राजपुत्र, हा राजपुत्राचा गौतम बुद्ध झालेला आहे, संन्याशी झालेला आहे आणि स्वाभाविकच संन्याशी झाला आहे म्हणून भिक्षा मागतो आहे. एकदा एका परिचित श्रीमंताच्या दारासमोर गौतम भिक्षा मागायला गेला. परिचित आहे, श्रीमंत आहे, गौतम ओळखीचा आहे, त्यामुळे इथे भिक्षा त्यांनी घालायला खरं काहीच हरकत नव्हती. पण ह्या राजपुत्रांनी हा अशा प्रकारचा संन्यासी झाला आहे म्हणून या परिचित असणाऱ्या श्रीमंतांनी दारात उभ्या राहिलेल्या गौतमाची खूप निंदा नालस्ती केली, खूप रागावून बोलला.
परंतु गौतम बुद्ध शांतपणानं दारात उभे होते. काहीही त्यांच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा हलली नाही. तो बोलत होता आणि त्याचं बोलणं थांबल्यावर पुन्हा गौतम बुद्ध म्हणाले, माझी भिक्षा मला घाल. तेव्हा तो म्हणाला, तुझी कमाल आहे, मी तुला एवढं बोललो आहे तरी तू दारात उभा कसा राहिला, तू निघून कसा गेला नाहीस. तेव्हा तो म्हणाला, तू दिलंच पुष्कळ पण मी ते काहीच घेतलं नाही, आपला व्यवहार पूर्ण झालेला नाही आहे, तू मला भिक्षा घाल. हे जे आहे ना, ही समत्व आहे. अशा प्रकारचं धैर्य, अशा प्रकारचं समत्व, अशा प्रकारचं शत्रू आणि मित्र हे समान असणं, हे या आत्मसंयमी माणसाला साधलेलं असतं किंवा तुम्ही आम्ही या आत्मसंयमी माणसाकडून शिकायचं असतं. ते गारुडी असतात ना, साप खेळवणारे, त्यांच्यामध्ये विषारी सापसुद्धा असतात पण त्यांना त्याचं काही होत नाही. त्यांचं तर राहू दे, पण पाचलेगावकर जे महाराज होते त्यांच्या गळ्यामध्ये एक विषारी साप असायचा. आणि मग ते त्यांना लोक विचारायचे की तुम्ही हे असं का बाळगताय, विषारी साप बाळगताय तुम्ही. तेव्हा ते म्हणाले की अहो, भोवताली विषारी लोक, दुर्जन लोक पण खूप असतात, त्यांना नाही का आपण सांभाळत. त्याचं ते प्रतीक आहे की त्याला जर मी त्या विषारी सापाला जर सांभाळू शकतो आहे तर मी कितीही दुर्जनातला दुर्जन येऊ दे त्याला पण मी सांभाळू शकेन, कारण परमेश्वरानेच सगळं निर्माण केलं आहे. त्यामुळे परमेश्वराने निर्माण केलेल्या या वाईट गोष्टींना चांगलं करणं हे आपलं काम आहे. अशा प्रकारची समत्वबुद्धी या संत मंडळी जवळ होती. आता यासाठी फार मोठं श्रवण मनन निधिध्यासन काय साधना ह्या सगळ्या गोष्टी तर लागतीलच. ही सगळी प्राथमिक स्वरूपाची गोष्ट आहे आणि ते करत 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 आपल्याला यापर्यंत पोचायचं आहे. हा जो कर्मयोग म्हणजे आपण ह्या पहिल्या 8 श्लोकांमध्ये पाहिलं आहे की कर्मयोगाचा म्हणजे आत्मसंयमी असणाऱ्याचं कर्म कसं असतं. आत्ता आपण पाहतोय तो आत्मसंयमी असणाऱ्याचं या सगळ्या 9 प्रकारच्या लोकांशी आचरण कसं असतं. एकीकडे आपल्याला माहितीच आहे की त्याची चित्तवृत्ती कशी शांत आहे, खरंच एकाग्र आहे, एकांत आवडणारा आहे, कुठल्याही प्रकारच्या कामना त्याच्याजवळ नाही आहेत. हे सगळं तो करतो आहे आणि या योगमार्गाची जी साधन आहे त्या साधनेवर, ध्यानावर त्याचा भर आहे. भक्तिमार्गी साधक असला त्यालाही ह्या साधनेचा सगळा उपयोग होतो आहे. हा सगळा विचार 9 श्लोकांपर्यंत आपण केला आहे आणि खऱ्या अर्थानं 10व्या श्लोकापासून या ध्यानयोगाची सुरुवात आहे. म्हणजे जी आपल्या या अध्यायाचा जो विषय आहे त्या विषयाची सुरुवात 10 ते 15 श्लोकांमध्ये या ध्यानयोगाची प्रक्रिया माऊली आपल्याला भगवंत आपल्याला सांगणार आहेत. आता 10व्या श्लोकामध्ये ते काय सांगणार आहेत थोडासा आपण अभ्यास नंतर जरी करणार असलो तरी 10 ते 15 श्लोकामध्ये ही ध्यानयोगाची संकल्पना नेमकी काय आहे. तर 10व्या श्लोकामध्ये एकांतामध्ये हा जो योगी आहे त्यांनी आपलं चित्त ह्या आत्मस्वरूपाशी कसं जोडावं आणि हे जोडण्यासाठी किंवा हे साधण्यासाठी आपल्या चित्तवृत्ती कशा नियंत्रित ठेवाव्यात, कसं अनासक्त असावं हे आपल्याला ह्या 10व्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. की आता संग्रही वृत्ती ज्याला म्हणतो ती नको, अपरिग्रह तो साधला पाहिजे आणि त्याच्यासाठी 10व्या श्लोकामध्ये ही सगळी आत्मसंयमाची पूर्वतयारी आपल्याला भगवंत सांगणार आहे. आता हे जे चित्त योगयुक्त झालं त्यांनी 11व्या श्लोकामध्ये ध्यान कसं करावं, अगदी स्थिर असावं, त्या ध्यानाची जागा कशी असावी, फार उंच नाही, फार खोल नाही, सुखकर असावं, पवित्र जागा असावी, अशा प्रकारची जी काही ज्याला आपण स्थूल गोष्टी म्हणतो त्या सगळ्या या 11व्या श्लोकामध्ये पण आपल्याला भगवंतांनी सांगितलेत. कारण आता या ध्यानयोगाची प्रत्यक्ष कृती करायची आहे त्यासाठी 10व्या श्लोकामध्ये मनाची तयारी करायला सांगितली आणि 11व्या श्लोकामध्ये या आसनाबद्दलची तयारी करायला सांगितली. पुढे 12व्या श्लोकामध्ये चित्तवृत्ती नियंत्रित करायला सांगितली आहेत. म्हणजे काय तर मन एकाग्र झालं पाहिजे, चित्तवृत्ती नियंत्रित झाल्या पाहिजेत, आपलं अंतःकरण शुद्ध निर्मळ असलं पाहिजे, म्हणजे मग ते ध्यान साधणार ना आपल्याला, याचाही प्रयत्न करायला सांगितला आहे. आणि 13व्या श्लोकामध्ये समस्थितीमध्ये येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याचा विचार केला आहे. त्याचा विचार आपण पुढल्या श्लोकामध्ये करूया, पुढल्या गुरुवारी करूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.